नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह बायसनं केलेली. निफ्टी ओपनिंगलाच पॉझिटिव्ह मोमेंटमनं राहिला आणि त्यानंतर जसं मार्केटनं 23,000 क्रॉस केलं त्यानंतर एक शॉर्ट कवरिंग रॅली मार्केटला ट्रिगर झाली. 23,000 मार्केटनं क्रॉस केल्यानंतर जसं काही संसद भवनमध्ये मोदींनी नवीन सरकार स्थापनेचा दावा केला आणि त्या पाठोपाठ चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांनी जसं पूर्ण कॉन्फिडन्सने त्यांना पाठिंबा दर्शवला, त्यानंतर मार्केटला मात्र एक पॉझिटिव्ह मोमेंटम डेव्हलप झाला. त्याच्या आधी थोडंसं मार्केट साईडवेज ट्रेड करत होतं 23,000च्या अराउंड, पण त्यानंतरनं जो मोमेंटम आपण बघितला इमिजिएट 15-20 मिनिटांमध्ये 23,050वरून 23,200पर्यंत ज्या पद्धतीने निफ्टीनं मूव दिली, तो जो मूव होता तो संसद भवनमध्ये, राष्ट्रपती भवनमध्ये घडलेला जो सेरेमनी होता नवीन सरकार स्थापनेच्या दाव्याचा, त्याचा परिणाम होता. आणि ओव्हरऑल मार्केट सोमवारी जसे एक्झिट पोल आले ते 23,300पर्यंत आलेला, तिथून 21,300 आला. आणि पोस्ट इलेक्शन्स बुधवार, गुरुवार आणि आज शुक्रवार या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये परत पुन्हा निफ्टीनं 21,300पासून ऑलमोस्ट 2,000 पॉईंटची रिकव्हरी रॅली 23,300पर्यंत दिली. एक खूप मोठा ह्यूज व्हॉलॅटिलिटी वीक राहिला. आज पूर्ण इलेक्शनचा इव्हेंट होता जो मार्केटमध्ये ज्यांना जिटरी क्रिएट झालेली. 23,300वरून 21,300, परत 21,300वरून 23,300, ह्या जवळपास 4,000 पॉईंटचा मूव आपल्याला या वीकमध्ये एंटर बघायला मिळाला. जो काही मोठा इव्हेंट होता आता तो पाठीमागं पडताना बघायला मिळतो आहे. हा जो पॉझिटिव्ह बायस आहे पोस्ट रिझल्ट्स, तो मला वाटतं सोमवारसाठी कंटिन्यू राहू शकतो. सोमवार एक गॅप अप ओपनिंग आपल्याला निश्चित बघायला मिळेल असं वाटतं आहे, कारण नवीन गव्हर्नमेंट फॉर्म होतं आहे. शुक्रवारी किंवा शनिवारी किंवा रविवारी शपथविधी होईल, त्यामुळं नवीन सिरीज गव्हर्नमेंटची सोमवारपासून आपल्याला सुरू होताना बघायला मिळेल. त्यामुळे सेलिब्रेशन नवीन गव्हर्नमेंटचं मला वाटतं मार्केटमध्ये सोमवारी गॅप अप ओपनिंग नवीन, पण त्यानंतरनं बघणं गरजेचं आहे की मार्केट जे आहे तो जो गॅप अप ओपनिंग मेंटेन राहतो का थोडं प्रॉफिट बुकिंग येतं. कारण खूप मोठ्या व्होलॅटिलिटीनंतरनं मार्केट थोडं सावरण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे इन्व्हेस्टर्स जे आहेत ते नक्कीच नेक्स्ट फर्दर अप मूवसाठी थोडंसं वेट करू शकतील, अदरवाईज थोडंसं डेटा डिपेंडेंट राहतील. पण ते बघणं गरजेचं आहे सोमवारच्या ओपनिंगनंतरनं मार्केट कसं बी होते. पण ओव्हरऑल मला वाटतं मार्केटनं पूर्ण इलेक्शन मूव पचवलेले आहे. विक्स खाली आलेलं आहे 16च्या आसपास. व्होलॅटिलिटी मला वाटतं नेक्स्ट वीकपासून कमी होऊन जाईल, नॉर्मलाइज होऊन जाईल आणि मार्केटच्या मूवसुद्धा इथून पुढे नॉर्मल आणि टेक्निकल लेवलच्या बेसवर राहतील. इलेक्शन फेज आहे ते आता आपल्या पाठीमागं पडलेली असेल नेक्स्ट वीकपासून. त्यामुळे ओव्हरऑल सोमवारी जर ट्रेड करायचं झालं असेल तर 23,338 जो नवीन लाईफ टाईम हाय होता लास्ट सोमवारी टच केलेला, त्याच्यावरती मेंटेन राहिलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल 23,350च्या वर राहिलं तर मला वाटतं मार्केटला फर्दर अप मूव येईल. स्काय इज द लिमिट. नवीन लाईफ टाईम हाय आहे, नवीन हाय कितीही वरती मार्केट जे आहे ते जाऊ शकतं. 23,300च्या जर खाली आलं तर 23,200, 23,100पर्यंत एखादी डीप येऊ शकते जर 23,300च्या खाली ओपनिंगनंतर आलं, पण मला वाटतं त्याचे चान्सेस थोडे कमी राहतील. 23,50च्या वरती जोपर्यंत मेंटेन आहे मार्केटला स्काय इज द लिमिट. 23,500, 23,700 कोणत्याही लेवलपर्यंत निफ्टी जाऊ शकतो. बँक निफ्टीमध्ये बोलायला झालं तर 50,000 एक सेंटिमेंटल लेवल आहे. 49,800च्या आसपास बंद आहे. 50,000च्या अबाव मेंटेन राहिला तर 50,500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतं. खाली आला तर 49,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं सोमवारी मार्केट गॅप अप ओपनिंगनंतरनं सस्टेन होतं का बघणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग केलं तरी काही हरकत नाही आहे. पण फार मोठी डिक्लायनिंग कुठला किंवा पडझड मला वाटत नाही बघायला मिळेल, कारण ऑलरेडी आपण ह्या वीकमध्ये खूप मोठा 10% फॉल हाय लेवलपासून बघितला आणि त्यानंतर इमिजिएट 10%ची रिकव्हरी रॅलीसुद्धा बघितली. त्यामुळे मला वाटतं नेक्स्ट वीक मार्केट थोडं साईडवेज मूव राहू शकतं, एक नॅरो रेंजमध्ये राहू शकतं. आफ्टर व्होलॅटिलिटी मार्केट थोडंसं स्टेबलाइज आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये होताना बघायला मिळू शकतं. त्यामुळे मगाशी ज्या टेक्निकल लेवल्स निफ्टी बँक निफ्टीमध्ये सांगितलं त्यानुसार तुम्ही सोमवारी ट्रेड करू शकता. FIDIचा डेटा आजचा अजून अपडेट नाही. FISने काल 6,800 करोडची विक्री केलेली, त्याच्या बाजूला 3,700 करोडची बाईंग DISने केलेलं. ओव्हरऑल इन्स्टिट्यूशनल डेस्कवर FIS जे आहे ते गेले 4-5 दिवस किंवा एव्हाना बरेच दिवस सेलिंग करत आहेत. बघणं गरजेचं आहे नेक्स्ट वीकनंतर गव्हर्नमेंट फॉर्मेशननंतर FIS खरेदी करतील का. DIS मात्र कंटिन्युअसली SIP फ्लो स्ट्रॉंग आहे, त्यामुळे DIS निश्चित बाय करतील. त्यामुळे मार्केटची थीमच असणार बाय ऑन डिप, पण थोडं हायर लेवलला नेहमी प्रॉफिट बुक करणं आता थोडंसं मला वाटतं आपणाला केलं पाहिजे. आज NSEमध्ये 1915 शेअर्स वाढले, त्या बाजूला 387 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 48 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2 शेअरमध्ये पडझड झाले. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे आणि निफ्टीमध्ये मॅक्झिमम शेअर्स वाढत आहेत. मागेही म्हटलं मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये सिलेक्टिव्ह बाईंग होईल. लार्ज कॅपमध्ये स्पेस आहे वाढण्यासाठी आणि लार्ज कॅप वाढतील. आणि आपल्याला बघायला मिळतं की निफ्टी 50मधले शेअर्स गेल्या काही सेशन्समध्ये आपल्याला ह्या पर्टिक्युलर पोस्ट इलेक्शन वाढताना बघायला मिळते. तर मला वाटतं थोडंसं इंडेक्स हेवीवेट्समध्ये बाईंग फर्दर आपल्याला नियर टर्ममध्ये बघायला मिळू शकेल. सेक्टरल इंडिसायजेसमध्ये आज IT सेक्टरनं आउटपरफॉर्म केलं. IT, मेटल, त्या पाठोपाठ ऑटो
FMCG, ऑइल अँड गॅस आणि त्यानंतर बँक या सगळ्या सेक्टर्समध्ये, फार्मा सेक्टरमध्ये सुद्धा ऑलमोस्ट सगळ्या सेक्टर्समध्ये बाईंग बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा तसा फारसा मॅटर करणार नाही, कारण मला वाटतं समोर निश्चित गॅप अप ओपनिंगनं स्टार्ट होईल. पण तरी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स 1% डाऊन आहेत. युरोपियन सेंट्रल बँकेनं काल व्याजदर कट केले, त्याचा परिणाम थोडा दिसतो, थोडंसं कॉशियस. पण व्याजदर कट होणं इक्विटी मार्केटसाठी थोडंसं चांगलं आहे. आज RBI पॉलिसीसुद्धा झाली. RBI पॉलिसीनंतरनं सुद्धा मार्केटला मला वाटतं चांगलं बाईंग आपल्याला बघायला मिळालं. डाऊ फ्युचर्स बघायला झालं तर 30 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, फ्लॅट आहे, फारसं काही मोमेंटम नाही आहे. मला वाटतं फर्दर जे आहे ग्लोबल मार्केटचा हाल फारसा सोमवारी मॅटर नाही करणार. गॅप अप ओपनिंग होईल, कारण RBI पॉलिसी झाली. RBI पॉलिसी अनचेंज झाली. पॉलिसी बाबतीत बोलणं विसरून गेलो. RBI पॉलिसीसुद्धा अनचेंज झाली. काही खास त्याच्यामध्ये बघण्यासारखं किंवा काळजी करण्याचं नव्हतं. व्याजदर कट थोडंसं अजून लेट होईल. इन्फ्लेशन अजून अंडर कंट्रोल आल्यानंतर येईल. त्यामुळे थोडंसं इयर एंड किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास एखादी व्याजदर कट आली तरी येऊ शकते. बाकी फारसा RBI पॉलिसीमध्ये कोणतंही मोमेंटम नव्हतं. मार्केट्स आता नेक्स्ट बजेटकडे बघतील आणि फर्दर अपमूव करतील. तर बघूया मार्केट्स सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.